अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर सेवा बघणार आहोत, ती म्हणजे प्रदोष व्रत. प्रदोष व्रत कसं करावं, कोणत्या सेवा कराव्यात, या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या असतात किंवा हे व्रत कसं केलं जातं याबद्दल आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. प्रदोष व्रत हे अतिशय कल्याणकारी व्रत आहे. हे व्रत भगवान शंकरांच्या उपासनेसाठी किंवा त्यांच्या सेवेसाठी केलं जातं. प्रदोष व्रत जे कोणी करतं त्याचे सगळे दोष आहेत ते नाहीसे होतात आणि त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना, सर्व इच्छा पूर्ण होतात. आणि हे व्रत स्त्री पुरुष कोणीही करू शकतं. स्वकल्याणासाठी हे व्रत केलं जातं आणि या कलियुगात अतिशय मंगलकारी किंवा अधिक पुण्य मिळवून देणारं हे प्रदोष व्रत आहे. प्रदोष व्रताचे अत्यंत लाभ आहेत आणि या व्रतामुळे आपल्याला नक्कीच भगवान शंकरांचा कृपाशीर्वाद प्राप्त होतो. आपल्या सगळ्या इच्छा भगवान शंकरांच्या कृपेने नक्कीच पूर्ण होतात. अनेक भक्तांनी याचा लाभ घेतलेला आहे, पण ज्यांना हे व्रत करण्याची इच्छा आहे पण माहीत नाही हे व्रत कसं करावं, ज्यांनी आतापर्यंत हे व्रत केलं नाही त्यांच्यासाठी ही माहिती आज शेअर करत आहे. हे व्रत स्वतःच्या कल्याणासाठी केलं जातं आणि यामुळे आपले अनेक दोष नाहीसे होतात, आपली पापकर्मे नष्ट होतात आणि आपले पापकर्मे नष्ट होऊन आपलं प्रारब्ध उजळत जातं. त्याचबरोबर आपल्या कल्याणासाठी, आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आपल्याला हे व्रत करायचं आहे आणि नक्कीच त्यामुळे आपल्या घरात सुखशांती लाभते, आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. अनुभव घेऊन बघा. तुम्ही जर हे व्रत केलं नसेल किंवा तुम्हाला सुरू करायचं असेल तर नक्कीच करा. ज्यांनी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं आहे त्यांना माहीत आहे, त्यामध्ये सुद्धा शरीर प्रदोष व्रताचं महात्म्य सांगितलेलं आहे. खूप सुंदर हे व्रत आहे भगवान शंकरांच्या उपासनेसाठी आणि भगवान शंकर हे भोलेनाथ आहेत. ते आपल्या भक्तांना लवकर प्रसन्न होतात आणि प्रदोष व्रत करणं हे त्यांच्या उपासनेचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे ज्यांना इच्छा आहे किंवा ज्यांना करणं शक्य आहे त्यांनी नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. या व्रताचे सुद्धा तुम्हाला अनेक अनुभव सुद्धा येतील. तुमच्यावरचे संकट, अडचणी, दुःख दूर होऊन तुमच्या सगळ्या इच्छा भगवान शंकराच्या कृपेने नक्कीच पूर्ण होतील. आता आपण जाणून घेऊया की प्रदोष व्रत म्हणजे नेमकी काय. प्रदोष व्रत म्हणजे भगवान शंकराच्या कृपाश्रदासाठी केलेलं हे व्रत किंवा त्यांचं पूजन करण्यासाठी आपल्याला हे व्रत करायचं आहे. आणि प्रत्येक पक्षातील त्रयोदशीला प्रदोष व्रत येते. प्रदोष व्रत, आता प्रदोष काळ कधी असतो तर सूर्यास्ता आधीचे 45 मिनिटं आणि सूर्यास्तानंतरचे 45 मिनिटं. जसं की 4:30 ते सायंकाळी 4:30 ते 5 वाजल्यापासून ते 7:30पर्यंत हा जो काही काळ आहे हा प्रदोष काळ समजला जातो आणि या काळामध्ये भगवान शंकराच्या उपासनेला अत्यंत महत्त्व आहे. प्रदोष व्रतामध्ये सुद्धा लक्षात घ्या की तुम्हाला दिवसभर जेवढ्या जमतील तुम्हाला तेवढ्या भगवान शंकराच्या सेवा उपासना करायच्या आहेत, पण प्रदोष काळी तुम्हाला अवश्य प्रदोष व्रताच्या दिवशी, ज्या दिवशी प्रदोष व्रत येतं त्या दिवशी तुम्हाला प्रदोष काळी सूर्यास्त आधीचे 45 मिनिटं आणि सूर्यास्तानंतरचा 45 मिनिटं हा जो प्रदोष काळ आहे या काळामध्ये तुम्हाला भगवान शंकरांची उपासना करायची आहे, त्यांची सेवा करायची. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला सेवा करायची आहे. तुम्हाला ज्या जमतील, जशा जमतील तेवढ्या तुम्ही सेवा करू शकता. आता आपण बघूया की तुम्ही या दिवशी कोणकोणत्या सेवा करू शकता. बघा, या दिवशी तुम्ही तुमच्याकडे शिवलिंग असेल तर तुम्ही रुद्राभिषेक करू शकता आपल्या घरातल्या शिवलिंगावर, किंवा तुम्ही शिवमहिमा स्तोत्र पठण करू शकता, रुद्राध्याय पठण करू शकता, शिवलीलामृताचा 11वा अध्याय तुम्ही पठण करू शकता. त्याचबरोबर शिवस्तोत्र नामावली, शिवस्तुती असू द्या, शिवपंचाक्षरी स्तोत्र असू द्या, या ज्या काही भगवान शंकरांच्या सेवा आहेत त्या तुम्ही पठण करू शकता. असं नाही की तुम्ही सगळ्याच सेवा करा, पण जेवढ्या तुम्हाला जमत आहेत आणि ज्या सेवा प्रभावी आहेत त्या नक्की करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे नक्कीच तुम्हाला याचा लवकरात लवकर अनुभव येईल आणि तुम्हाला लागलेली जी काही दोष आहेत ती नाहीसे होतील. पितृदोष सुद्धा याने दूर होतो. जी काही दोष आहेत ते नक्कीच नाहीसे होतात आणि आपल्या सगळ्या इच्छा भगवान शंकर पूर्ण करत असतात. तर बघा, कोणत्या वारी प्रदोष व्रत केल्याने आपल्याला कोणते फळ प्राप्त होते हे आपण जाणून घेऊया. बघा, रविवारी प्रदोष व्रत केल्यास आपले शरीर निरोगी राहते, सूर्यासारखे तेज आपल्याला प्राप्त होते. त्यानंतर सोमवारी प्रदोष व्रत केल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात, पितृदोष जातो, आजारपण येत नाही, दीर्घ आरोग्य लाभते. मंगळवारी प्रदोष व्रत केल्याने आपणास रोगांपासून मुक्ती मिळते, आपण स्वस्थ आणि समृद्ध राहतो, ऋणमुक्ती होते, कर्ज राहत नाही. पार्वती मातेने शंकर भगवान हाच पती मिळावा म्हणून भौम प्रदोष व्रत उपवास केला होता. बुधवारी प्रदोष व्रत केल्याने आपली कार्यसिद्धी होते. गुरुवारी प्रदोष व्रत केल्याने शत्रुनाश होतो.
शुक्रवारी प्रदोष व्रत केल्याने सौभाग्याची वृद्धी होते, शनिवारी प्रदोष व्रत केल्याने पुत्रप्राप्ती होते. साक्षात श्री दत्तप्रभू श्रीपाद श्रीवल्लभ यांचा अवतार याच व्रत पुण्याने झाला होता. तर असं या व्रताची फलश्रुती आहे. त्यामुळे बघा, ज्यांना इच्छा आहे त्यांनी नक्कीच हे व्रत करायला सुरुवात करा. तुम्हाला सुद्धा याचे अनुभव येतील. या व्रताने स्वर्गीय सुख आपल्याला प्राप्त होते असं म्हटलं गेलं आहे. श्री सूत ऋषींनी सनकादिक ऋषींना असंही सांगितलं होतं की हे व्रत केल्याने मनुष्याचे सर्व पापकर्मे नष्ट होऊन त्याची जी काही कष्ट आहेत ती सुद्धा याने दूर होतात आणि त्याच्या सगळ्या मनोकामना, सगळ्या इच्छा नक्कीच याने पूर्ण होतात. हे व्रत अति कल्याणकारी आहे आणि या व्रतामुळे शुभ आणि इष्ट गोष्टीची आपल्याला प्राप्ती होत असते. या व्रताची फलश्रुती आहे ती अत्यंत मोठी आहे आणि हे व्रत केल्याने खरंच आपले जे काही दोष आपल्याला लागतात आणि त्या दोषामुळे असं होतं ना की आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होत नाहीत. पण जेव्हा आपण हे व्रत करतो, भगवान शंकरांची आपण त्या दिवशी सेवा करतो, प्रदोष काळामध्ये विशेष करून आपण सेवा करतो, तेव्हा आपले जे काही दोष आहेत ते नक्कीच दूर होतात आणि आपल्या इच्छा मनोकामना भगवान शंकर भोलेनाथ हे पूर्ण करत असतात. आता हे व्रत कसं करायचं आहे बघा. ज्या दिवशी प्रदोष व्रत आलेलं आहे, तुम्ही कोणत्याही प्रदोष व्रतापासून सुरुवात करू शकता. आता येणारं जे प्रदोष व्रत आहे तुम्ही त्या दिवसापासून पण तुम्ही प्रदोष व्रताला सुरुवात करू शकता. तर प्रदोष व्रत हे तुम्हाला काही जण अगदी निर्जल राहून हे व्रत करतात. पण बघा, प्रत्येकाला झापोल असं नाही. तुम्ही फलाहार घेऊ शकता, दूध फळे तुम्ही या दिवशी खाऊ शकता. तुम्हाला तिखट खायचं नाही, तुम्ही दूध किंवा फळे तुम्हाला खायचं आहे. आणि हे व्रत आपल्याला एकादशीसारखं करायचं असतं. हा उपवास तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा असतो. तर अशाप्रकारे तुम्हाला हे व्रत करायचं आहे. तर या व्रताच्या दिवशी तुम्हाला काय काय सेवा करायच्या आहेत. सकाळी प्रातःकाळी उठून तुम्हाला शुचिर्भूत होऊन तुम्हाला भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे. तुमच्या देवघरात शिवलिंग असेल तर अतिशय उत्तम आहे. अभिषेक कशाने करावा, तुम्ही पंचामृताने करा, दुधाने करा किंवा साध्या पाण्याने जरी तुम्ही शुद्ध पाण्याने अभिषेक केला भगवान शंकराच्या पिंडीवर तरी सुद्धा भोलेनाथ प्रसन्न होतात आणि आपल्या इच्छा पूर्ण करतात. तुम्ही अभिषेक करू शकता. अभिषेक करताना तुम्ही आता ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनी फक्त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा शक्य होईल तेवढ्या वेळेस तुम्ही जप करा. जेवढ्या वेळेस तुम्ही करू शकत असाल तेवढ्या वेळेस तुम्ही करा. नक्कीच तुम्हाला याचा लाभ मिळेल. किंवा तुम्ही आपल्या स्वामींच्या नित्यसेवेच्या पुस्तकातील ज्या भगवान शंकरांच्या सेवा आहेत, शिव महिमा स्तोत्र तुम्ही पठण करू शकता. त्यानंतर तुम्ही शिवस्तुती पठण करू शकता. त्याचबरोबर बघा, तुम्ही रुद्राभिषेक सुद्धा करू शकता. रुद्राभिषेक कसा करायचा ही माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. ती पण माहिती तुम्ही बघा आणि त्यापैकी मी रुद्राभिषेक सुद्धा तुम्ही या व्रताच्या दिवशी करू शकता. रुद्राभिषेक केल्याने सुद्धा आपल्याला अत्यंत पटीने लाभ मिळतो. त्यामुळे तुम्ही रुद्राभिषेक सुद्धा करू शकता. ज्यांना रुद्राभिषेक पठण करणं शक्य नाही त्यांनी शिव महिमा स्तोत्र पठण करा, शिवस्तुती पठण करा, शिव पंचाक्षरी स्तोत्र तुम्ही पठण करू शकता. द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र या सगळ्या सेवा आपल्या स्वामींच्या देसाच्या पुस्तकामध्ये आहे. त्याचबरोबर शिव गायत्री मंत्र तुम्ही पठण करू शकता. दिवसभरामध्ये जेवढ्या वेळेस तुम्हाला शक्य होईल तेवढ्या वेळेस तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधना मृत्यू मुक्षयममतात. हा आहे महामृत्युंजय मंत्र. दिवसभरामध्ये जेवढ्या वेळेस तुम्हाला शक्य होईल, जेवढा वेळेस तुम्हाला आठवता येईल किंवा शिवलिंगासमोर बसून तुम्ही या मंत्राचा शक्य होईल तेवढ्या वेळेस जप करण्याचा प्रयत्न करा. 1 माळ करा, 11 वेळेस करा, 21 वेळेस करा, 51 वेळेस करा. जेवढ्या वेळेस तुम्ही सेवा करणार तेवढा तुम्हाला फळ मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला शक्य होईल तेवढ्या वेळेस महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. याने आपल्याला आणि आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना सुद्धा दीर्घायुष्याची प्राप्ती होत असते. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करता तेव्हा तुम्ही शिव महिमा स्तोत्र पठण करा. महामृत्युंजय मंत्र तुम्ही शक्य होईल तेवढ्या वेळेस पठण करा. त्याचबरोबर तुम्ही द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र पठण करा. कालभैरवाष्टक तुम्ही पठण करू शकता. संजीवनी मंत्र, अमृत संजीवनी मंत्र, शिव गायत्री मंत्र, ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात हा आहे शिव गायत्री मंत्र. हा सुद्धा तुम्ही 11 वेळेस 21 वेळेस तुम्ही पठण करू शकता. आणि ते जे काही तीर्थ आहे, अभिषेक केलेलं तीर्थ जे काही आहे ते तुम्ही स्वतः प्राशन करा. तुमच्या घरातल्या इतर व्यक्तींना सुद्धा तुम्ही देऊ शकता, जेणेकरून त्यांचं वाकड्या दिशेने पाऊल पडणार किंवा त्यांच्याभोवती एक संरक्षण कवच तयार होईल आणि त्यामुळे त्यांच्यावर कुठलंही संकट येणार नाही. बघा, खूप ताकद असते या तीर्थामध्ये. त्यामुळे आपल्याला कुठलाही आजार पण येत नाही किंवा आपल्यावरची जी काही इडापीड आहे ती टळते. आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होते, दीर्घ आरोग्याची आपल्याला प्राप्ती होत असते. त्यामुळे भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करून तुम्ही या सगळ्या सेवा करू शकता आणि ते तीर्थ तुम्ही प्राशन करायचं आहे. तुमच्या घरातल्या व्यक्तींना पण तुम्हाला ते द्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला मी सांगितलं की तुम्हाला या दिवशी फलाहार घ्यायचा आहे. प्रदोष व्रताच्या दिवशी प्रदोष काळाला अत्यंत महत्त्व आहे.
जे कोणी प्रदोष व्रत करणार आहे त्यांनी प्रदोष काळामध्ये तुम्हाला सेवा करायची आहे. प्रदोष काळ म्हणजे कोणता? तर सूर्यास्ताच्या अगोदरचे 45 मिनिटं आणि सूर्यास्ताच्या नंतरचे 45 मिनिटं, म्हणजे 4:30 ते 5 वाजेपासून ते 7 ते 7:30 पर्यंतचा हा जो काही काळ आहे तो तुमचा प्रदोष काळ समजला जातो. किंवा 7 वाजेपर्यंत तुम्ही शक्यतो 7 वाजेपर्यंत करण्याचाच प्रयत्न करा, 7:30ही नका होऊ देऊ. तर हा जो काही काळ आहे तो तुमचा प्रदोष काळ समजला जातो आणि या काळामध्ये तुम्हाला भगवान शंकराची उपासना करायची आहे. ती म्हणजे शिव अष्टोत्तर नामावली तुम्हाला पठण करायची आहे. तुम्हाला दुसरी कुठलीही सेवा करायला जमत नसेल, तुम्ही शिव अष्टोत्तर नामावली पठण करा. शिव अष्टोत्तर नामावली आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात सुद्धा आहे. भगवान शंकरांची 108 नावे आहे त्याच्यामध्ये. तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल, तुम्ही गुगलवर सर्च करा तरी सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. किंवा तुम्हाला शिव अष्टोत्तर नामावली पठण करायची आहे आणि भगवान शंकरांच्या पिंडीवर 108 बेलपत्र तुम्ही 108 नावे घेऊन त्यांना अर्पण करू शकता. किंवा तुम्ही एकच बेलपान त्यांची 108 नावे घेऊन सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. भगवान शंकरांचं एक नाव घ्यायचं, ते बेलपान अर्पण करायचं आहे, पुन्हा ते बेलपान उचलून घ्यायचं. भगवान शंकराचं दुसरं नाव घ्यायचं आहे, पुन्हा ते बेलपान अर्पण करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही एकच बेलपान शंकरांची 108 नावे घेऊन सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. तर ह्या सेवा तुम्हाला प्रदोष व्रताच्या दिवशी करायच्या असतात. तर तुम्हाला आता हे व्रत कसं करायचं आहे, या दिवशी काय ग्रहण करावं काय नाही हे समजलं असेलच. तर अशामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या सेवा करायच्या असतात. नक्की करा, मनापासून सेवा करा. मनापासून सेवा करतो तेव्हा नक्कीच आपल्याला फळ मिळते आणि आपण केलेली सेवा ही कधीच वाया जात नाही. आणि हे अतिशय कल्याणकारी व्रत आहे आणि या उपासनेमुळे नक्कीच आपल्या सगळ्या इच्छा भगवान शंकर पूर्ण करत असतात. अनुभव घेऊन बघा, तुम्हाला सुद्धा याचे नक्कीच अनुभव येतील. तर चला, ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वयं माझ्याकडे रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल त्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत किंवा विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.